भयकथा खिडकीतली सावली. रात्रीचे साधारण 2 वाजले होते. संपूर्ण गाव गाढ झोपेत होतं. पण रोहनच्या डोळ्यांना मात्र झोप येत नव्हती. तो आपल्या खोलीत एकटाच बसला होता. बाहेर हलकासा वारा वाहत होता. खिडकी थोडीशी उघडी होती आणि पडदे हळूहळू हलत होते. अचानक टक 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 खिडकीवर कुणीतरी हलक्या आवाजात ठोठावत होतं. रोहन थोडा घाबरला. कोण असेल एवढ्या रात्री, त्याने स्वतःशीच पुटपुटलं. तो हळूच खिडकीजवळ गेला. पण बाहेर पूर्ण अंधार होता. काहीच दिसत नव्हतं. तो परत वळणार इतक्यात त्याच्या नजरेला खिडकीत एक काळी सावली दिसली. ती सावली माणसासारखी होती. पण तिचा चेहरा नव्हता. फक्त 2 पांढरे, चमकणारे डोळे. रोहनचा श्वास अडकला. तो घाबरून मागे सरकला. पण सावली हलत नव्हती. ती फक्त त्याच्याकडे बघत होती. अचानक खिडकी जोरात धडाम करून आपोआप उघडली. थंड वारा आत आला आणि खोलीतील दिवा फडफडू लागला. रोहन घाबरून ओरडणार इतक्यात त्याला मागून कुणीतरी हलक्या आवाजात म्हणालं, "मी खिडकीत नाही. मी तुझ्या मागे आहे." रोहनने हळूच मागे वळून पाहिलं. पण तिथे कोणीच नव्हतं. तो पुन्हा खिडकीकडे पाहतो आणि त्या सावलीचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. तो रोहनचाच चेहरा होता. पण मृत, काळा आणि भयानक हसणारा. क्षणातच दिवा बंद झाला. संपूर्ण घर शांत. दुसऱ्या दिवशी रोहन गायब झाला होता. आणि त्या घराच्या खिडकीत आजही रात्री 2 वाजता तीच सावली दिसते. शिकवण: कधी कधी काही गोष्टी बाहेर नसतात. त्या आपल्या अगदी जवळ, आपल्या मागेच असतात.